रंगदेवता आणि नाट्यरसिकांना सविनय प्रणाम करून आपले सहर्ष स्वागत करीत आहोत। सन्माननीय तुषार माधवराव भद्रे या अफाट आणि अचाट रंगधर्मीच्या नाट्यसेवेच्या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीचा सन्मान करणाऱ्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। तुषार भद्रे यांच्या नाट्यसेवेच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक रंगधर्मींसोबत काम केले। कित्येक कलावंत लेखक घडवले। समाजाच्या प्रत्येक स्तरातील नाट्यरसिकांचा त्यांच्याशी ऋणानुबंध जुळला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात तुषार भद्रे यांच्याविषयी काही नाट्यरसिकांनी आणि कलावंतांनी प्रकट केलेल्या भावना। नमस्कार, मी राजेंद्र घाटगे, सातारा। सर्वप्रथम तुषारजी आपलं मनापासून अभिनंदन करतो। आज आपल्या कारकिर्दीचा 50 वर्षांचा टप्पा पूर्ण होतोय ही काय सामान्य गोष्ट नाही। ही गोष्ट त्याच्याकडूनच घडते की जो मनुष्य कला आणि कलावंतांसाठी जगतो। तुषार भद्रे हे एक असं नाव आहे की त्यांनी सातारची तर नाट्य चळवळीमध्ये ओळख निर्माण केलेलीच आहे, परंतु शेकडो कलावंत त्यांनी घडवलेले आहेत, लेखक घडवलेले आहेत। आणि सातारामध्ये विशेष करून जी नाट्य चळवळ चालू आहे, जिवंत आहे, त्याचं सगळं श्रेय तुषार भद्रे यांना जातं। आणि त्यामुळं मी खरोखरच मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी विठ्ठल इंद्रे, अध्यक्ष सातारा पत्रकार संघ। तुषार भद्रे सर एक अचाट आणि अफाट व्यक्तिमत्व। नाट्यक्षेत्रामध्ये त्यांचं जे काम सुरू आहे त्याला आज 50 वर्ष होत आहेत। 50 वर्ष ही काही छोटी गोष्ट नाही। आजही ते अतिशय उत्साहानं नाट्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत। साताऱ्यातील तसेच महाराष्ट्रातील नाट्यक्षेत्र चळवळ वाढावी यासाठी त्यांचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याला निश्चित सॅल्यूट आहे। याशिवाय तुषार भद्रे सर हे एक पत्रकार आहेत, याचाही आम्हा सर्वांना, मला व्यक्तिशः खूप अभिमान आहे। सातारकरांच्या वतीनं त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे, त्याचं मी आभार मानतो। तसेच तुषार भद्रे सरांना इथून पुढच्या कालावधीसाठी त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र माने। तुषार भद्रे आणि माझा परिचय जवळजवळ 30-35 वर्षाचा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। एक उत्तम, सजग, वास्तववादी नाट्यलेखन करणारे नाटककार म्हणून मी त्यांच्याकडे नेहमी पाहत आलेलो आहे। कारांसारखं त्यांचं नाटक खूप गाजलं, सर्वत्र त्यांचं त्यातून नाव झालं, पण त्याहीपेक्षा फक्त ते नाटककार म्हणून राहिले नाहीत तर लोकरंगमंच सारखी संस्था त्यांनी स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक चांगले कलाकार साताराच्या आसपासच्या भोवतालच्या सगळ्या भागातून निर्माण झाले। त्याचं श्रेय तुषारजींना द्यायला पाहिजे असं मला वाटतं। कारण कार्यशाळेतून त्यांनी नाटक कसं लिहावं इतकंच नव्हे तर रंगमंचावरचा वावर कसा असावा, नेपथ्य कसं असावं, अशा सर्व बाबतीत त्या नवीन पिढीच्या कलाकारांना मार्गदर्शन केलं आणि अजूनही करतायत, हे फार महत्त्वाचं आहे। ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून सर्वत्र त्यांना मान आहेच। सातारचा साहित्य कला विकास प्रतिष्ठानचा ज्येष्ठ कलावंत पुरस्कारही सुद्धा त्यांना
आमच्या संस्थेनं प्रदान केलेला आहे, पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन एक उत्तम माणूस म्हणून ते मला अतिशय जवळचे वाटतात. साताराचा ते तर अभिमान आहेच ते तुषार भद्रे म्हणजे, पण त्याहीपेक्षा एक चांगला मित्र म्हणूनही मला त्यांचा खूप अभिमान आहे असं मला वाटतं. नमस्कार, मी सचिन प्रभुणे. ज्येष्ठ रंगकर्मी आणि मित्रवर्य तुषार भद्रे, आपण मला सातारच्या प्रायोगिक रंगभूमीचे आधारस्तंभ वाटता. म्हणजे अगदी महाराष्ट्रात रंगभूमी या विषयाची सातारची ओळख तुषार भद्रे या नावापासून सुरू होते. इतकं मोठं काम आपलं आहे. मी स्वतः रंगभूमीवर जे जे चांगलं पाहिलं त्याचे सूत्रधार आपणच आहे. अगदी जांभूळ आख्यान असेल, मातीच्या गाड्याचं प्रकरण असेल, उत्तर रात्र असेल, एक झुंज वाऱ्याशी सारखं नाटक असेल, रासपर्व असेल, किंवा अगदी आर्ट फ्युजनच्या माध्यमातून तुम्ही गेली 10 वर्ष जे उत्तम नाटक सातारकरांना दाखवताय, ह्या सर्व गोष्टी घडतायत आपल्यामुळं. सफदर हाशमी यांच्या हत्येनंतर केलेलं पथनाट्य ते आठवून तुषारजी आजही अंगावर काटा येतो. रंगधर्मी म्हणून आपण नवे कलाकार घडवताय, लहान मुलात रमताय, त्यांना रंगभूमीच्या जाणीवा समजावून देऊन त्यांना समृद्ध करताय. हे खूप मोठं काम सध्या आपण करताय. मात्र एक मित्र म्हणून एक अपेक्षा आहे की सातारसारख्या निम्न शहरी शहरात इतकी समृद्ध रंगभूमी आणि तिचा इतिहास याचे आपण क्रियाशील सक्रिय साक्षीदार आहात. आपल्या लेखणीतून आपण हे मांडलं पाहिजे. तर तो एक समृद्ध असा ठेवा समस्त महाराष्ट्रातील रंगभूमीच्या अभ्यासकांना उपलब्ध होईल. रंगभूमीच्या 50व्या वर्षातील तुषारजी आपलं पदार्पण, आपलं खूप खूप अभिनंदन. यापुढेही रंगभूमीची अशीच उत्तम सेवा आपण करत राहाल, घडत राहील ही खात्री. धन्यवाद. नमस्कार, मी चित्रा उर्फ माया भिसे. भाई म्हटलं की आपल्या मनामध्ये एक दडपण, दहशत निर्माण होते, परंतु आमच्या मनामध्ये आदरयुक्त भीती असणारं स्थान म्हणजे भाई अर्थात तुषार भद्रे. लोकरंगमंच या नाट्य चळवळीची, या ग्रुपची ओळख माझी 12वीत असताना झाली आणि मी पहिलंच काम केलं रोक्तपुष्प या एकांकिकेमध्ये. आणि त्या एकांकिकेच्या रंगीत तालमीला जेव्हा तुषार भद्रे हजर राहिले तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला त्यातले बारकावे सांगितले आणि छोट्या छोट्या बदलांनी या भूमिकेचं व्याप्ती किती वाढू शकते हा अनुभव मला पहिल्यांदाच त्या नाट्यसंहितेमध्ये आला. आणि असे खूप सारे अनुभव सांगता येतील, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मी एवढंच म्हणेन की नाट्य चळवळ आमच्या अंगामध्ये भिनवली ती म्हणजे त्याचं मुख्य श्रेय जातं ते तुषार भद्रे यांनाच. आणि मी अँकरिंगच्या क्षेत्रामध्ये आज उभी आहे किंवा मी कल्चरल कट्टा या संस्थेची स्वतः स्थापना केली तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं की उद्घाटक म्हणून आपण तुषार भद्रेंनाच बोलावलं पाहिजे. आणि त्यांनीही माझ्या विनंतीला मान देऊन लगेच आले आणि त्यांनी मला सांगितलं की माया, तू नक्की खूप छान या क्षेत्रामध्ये काहीतरी करशील. आणि तो विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. किंवा त्या लोकरंगमंचामुळं आमच्या मनामध्ये एक जी काय म्हणतात भूमिका तयार झाली ना की कला ही केवळ मनोरंजनासाठी नाही, किंवा कुठलाही प्रयोग झाला, कुठलाही कार्यक्रम झाला तरी प्रेक्षक तिथून काय घेऊन जातात हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की हे सगळं माझ्यामध्ये रुजलं आहे ते लोकरंगमंच आणि तुषार भद्रे यांच्याचमुळे. धन्यवाद. मी बाबा गोरे, सातारा. तुषारला मी कॉलेज जीवनापासून पाहतोय. सोनेरी मिशी असलेला, ते आत्तापर्यंतचा डोक्यावर काश्मीर टोपी घातलेला, पांढऱ्या मोठ्या पांढऱ्या मिशा आणि पांढरी दाढी दादाबाई नौरोजी सारखा असलेला तरुण पाहतोय. हा त्याचा संपूर्ण कालखंड नाट्यक्षेत्र वाहून घेतला होता. आणि आता तो हजारो विद्यार्थ्यांना तयार करतोय, शिक्षण देतोय. आणि ती सर्व मुलं आता नाट्यक्षेत्रामध्ये, टीव्ही सिरियल्समध्ये आणि चित्रपटामध्ये मार्गक्रमण करते. आणि ह्याचं सर्व श्रेय जातं तुषारच्या पॅशनेट शिक्षणाला. आणि माझी अशी इच्छा आहे की त्याचे सर्व अनुभव, त्याचे सर्व किस्से जो आम्हाला ऐकवत असतो, जो आम्हाला अवाक करणारे असतात, आम्हाला खिळवून ठेवणारे असतात, ते सर्व किस्से आणि अनुभव त्याने लिहून ठेवावे, त्याचं शब्दांकन करावं, शब्दबद्ध करावेत आणि ते पुढच्या पिढीला, आमच्या पिढीला निश्चितपणे वाचणे असणार तरी ते त्यांना करावं. या अपेक्षा आणि शुभेच्छासह थँक्यू सो मच. धन्यवाद. तुषार, मी अनिल भोसले, तुम्हाला ओळखतोच. तू सातारा शहरासाठी व सातारा शहरात नाटक जिवंत ठेवण्यासाठी सुरुवातीपासून जे प्रयत्न केलेस
आणि त्याला प्रचंड यश आलं. आजही तुला तुझ्या कारकिर्दीचे 50 वर्ष पूर्ण झाली, पण तू जे सध्या जे कार्यक्रम किंवा नाटकासाठी जगतोयस यासाठी तुला शुभेच्छा. आणि तुझी जी 50 वर्ष नाटकाची कारकिर्दी झाली त्याला मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी दीपक DDS. तुषारबद्दल काहीतरी सांगण्याचा किंवा त्याचा काही मला शोध लागतोय का काय त्याचा 1 मिनिटामध्ये मी प्रयत्न करणार आहे. तुषार मला कारान, शिपान, बाकवान या सगळ्या त्याच्या नाट्यकृतींमुळे मला माहीत होतं. त्यांनी माझं वाचन, त्यांनी माझं वैचारिक जाणीव खूप समृद्ध केलेले आहेत. पण प्रत्यक्ष परिचय तुषारचा माझा गेल्या 5-7 वर्षांचा आहे. त्याच्या आधारे मी एवढं म्हणू शकतो की तुषार खूप प्रेमळ आणि शांत, संयमी वगैरे असण्याची शक्यता आहे. त्याला एक मोठा पुरावा म्हणजे जेव्हा त्याचं श्वानप्रेम, श्वानांच्या गँगीच्या गँगी जेव्हा त्याला रिसीव्ह करायला किंवा सी ऑफ करायला येतात ना, त्याच्यावरनं कळतं की तो तसा मूळचा प्रेमळ असावा. हे एक. पण हा एक झाला थोडासा गमतीचा भाग. पण तुषारच्या आर्ट फ्युजन फेस्टिवलमुळे माझं तर असं मत आहे की हे फक्त तुषारचंच अपत्य आहे. आणि आर्ट फ्युजन फेस्टिवलमुळे माझ्या नाट्य जाणीवा खूप समृद्ध झालेल्या आहेत. मला नाटकाबद्दल नव्यानं काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत. आणि त्याचं सातत्य जे आहे त्यातलं ते मला प्रचंड भावलेलं आहे. रंगमंचाबद्दलच्या तुषार, तुझ्या अकृत्रिम, निरलस, निस्वार्थी आणि झोकून देण्याच्या प्रवृत्तीला मी सदैव वंदनच करत राहीन. अंगठा उंचावून दाखवण्याच्या, मिठीत घेण्याच्या, प्रेमाचा आणि नमस्काराचा किंवा पुष्पगुच्छाच्या अशा अनेक इमोजी मी या माझ्या मनोगताला जोडलेल्या आहेत असं गृहीत धर. धन्यवाद. तुषारदादा जिंदाबाद. नमस्कार, मी डॉक्टर राजश्री देशपांडे. साताऱ्यात मी 97 साली राहायला आले आणि तेव्हा मला अशी खात्री होती की आपल्याला इथं बरीच सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. मुंबईत 10 वर्ष राहून आणि अभ्यासानं पिचून जाऊन या सगळ्या गोष्टींची खूपच ओढ होती. आणि हळूहळू साताऱ्यात मुरत गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की सकस नाट्य चळवळीची सातारला परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये लोकरंगमंचाचा खूप सहभाग आहे. आणि लोकरंगमंचची सगळा वारसा पुढं चालवण्यासाठी तुषार भद्रे यांना माझ्याकडून खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. नमस्कार, मी डॉक्टर अदिती काळमेघ. समाजात वावरताना आपल्या लक्षात येतं की बहुतांश लोकांचं वृद्धत्व हे सुकत थकत गेल्यासारखं वाटतं. तुषार सरांच्या बाबतीत मात्र हे वृद्धत्व अनुभवाने, ज्ञानाने मुरत गेल्यासारखं, फुलत गेल्यासारखं वाटतं. वृद्धत्व ग्रेसफुली कसं घ्यावं ते कोणी त्यांच्याकडून शिकावं. मला सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते ती त्यांची जोडून घेण्याची सवय. मग ते अलीकडच्या तंत्रज्ञानाशी, नवनवीन गोष्टी शिकण्याशी असो किंवा तरुणाईशी जुळवलेलं मैत्र असो, ते सदैव तरुणांमध्ये रमतात. तुला सांगतो असं म्हणून जेव्हा त्यांची रसवंती चालू होते तेव्हा गतकाळात जमा झालेले कितीतरी नाट्यप्रयोग, कितीतरी लोक यांच्याबद्दल आपल्याला नवनवीन काहीतरी ऐकायला मिळतं. पण ह्या सगळ्या सांगण्यामध्ये कधीही काय तो काळ होता किंवा आत्ताच्या मुलांमध्ये काही राम उरलेला नाही असा सूर नसतो. त्यामुळे मला ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट वाटते. आर्ट फ्युजन सारखा फेस्टिवल म्हणजे एक शिवधनुष्य आहे. त्या काळातला त्यांचा उत्साह अगदी तरुणाईला लाजवणारा असतो. मैं ठंड को अंदर आने की इजाजत नहीं देता हे त्यांचं वाक्य तर आमच्या सगळ्या मित्रपरिवारासाठी एक परवलीचं वाक्य बनले. कोणत्याही नकारात्मक, त्रासदायक अनुभवासाठी ते उपयोगी पडू शकतं. लिव्ह इट आणि मूव्ह ऑन हे शिकण्यासाठी. पण त्यांच्याकडे जो रंगभूमीच्या इतिहासाचा खजिना आहे तो त्यांनी लवकरात लवकर शब्दबद्ध करावा या अपेक्षेसह आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं या शुभेच्छांसह थांबते. धन्यवाद. मी जयंत नाईक.
तुषार, रंगमंच कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. खूप मोठा स्पॅन आहे हा. इतकी वर्ष सातत्यानं साताऱ्यासारख्या शहरामध्ये एकांकिका नाटकाच्या रूपानं नाटक जगवणं, रंगमंचावरती वेगवेगळे कलाकार सादर करणं खरंच खूप मोठं काम आहे. आणि हे काम तू सातत्यानं करतोयस, पुढे करत राहावंस यासाठी तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मला आठवतं आहे महेश एलकुंचवारांच्या होळीच्या निमित्तानं आपण एकत्र आलो. तो प्रवास आपला पुढे गजर, भाकवान, काराण असा सरकत गेला आणि मला काही कामानिमित्तानं किंवा नोकरीच्या निमित्तानं मला सातारा सोडायला लागला. पण त्या काळामध्ये तुझ्याबरोबर राहून जे काही नाटक शिकता आलं थोडंफार त्याच्या बळावरती मुंबईमध्ये मला कसं राहायचं, कसं वावरायचं याचं खूप मार्गदर्शन झालं एका अर्थानं. त्यासाठी तुझे कायमचं आभारी असेल मी. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. असंच आणखी वर्षानुवर्ष पुढचे जे काही असेल आपली ते नाटक करत राहा, जगवत राहा. आम्ही आहोतच तुझ्याबरोबर. तुला तुझ्या रंगमंचीय 50शीच्या मनापासून शुभेच्छा. तुझ्यामुळं खरं तर नाटक शिकलो. नाटक ही शाळा असते आणि नाटक हे शिकून करायचं असतं, हे तुझ्याकडून शिकलो. खूप साऱ्या आठवणी आहेत. कारान हे मोठं नाटक आपण केलेलं, त्याच्यातला माझा रोल, त्याच्यासाठी तू ज्या पद्धतीने दिग्दर्शित केलंस त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर केलेलं तेंडुलकर महोत्सवातलं दंबदीपचा मुकाबला, खूप साऱ्या आठवणी आहेत मित्रा. खरंच भेटायला पाहिजे. मला या कार्यक्रमाला खरं तर हजर राहायचं होतं, पण साताऱ्यात नसल्यामुळं हजर राहता येत नाही आहे. पुन्हा एकदा तुला मनापासून शुभेच्छा. लव यू मित्रा. नमस्कार. खरं म्हणजे तुषारला शुभेच्छा 50 वर्षाची नाटकाची कारकिर्दी पूर्ण झाली म्हणून द्यायच्या आहेत. पण मला वाटतं तुषारनी सातारच्या रंगभूमीसाठी पुढचे 500 वर्ष पुरेल इतकं काम केलंय. मला आठवतंय नाटकाशी यचकिंचितही माझा संबंध नसताना मी अगदी अपघाताने आणि ओघाओघानं तुषारच्या संपर्कात आलो, लोकरंगमंचाच्या संपर्कात आलो. आणि त्यानंतर या नाटकामुळं किंवा तुषारमुळं माझ्या जीवनाला जी काही कलाटणी मिळाली आहे ती केवळ अनाकलनीयच आहे. नाटकाचा माणसाच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा किती फायदा होऊ शकतो हे जर मला कोणी शिकवलं असेल तर ते फक्त तुषारने शिकवलंय. म्हणून तुषारला या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. मी मकरंद हवेले. कार्यक्रमाला खरं तर उपस्थित राहायची खूप इच्छा आहे, तरी पण प्रयत्न करतोय. भौगोलिक अंतर जास्त असल्यामुळं पोचेन का नाही याविषयी शंका आहे, पण माझ्या भरभरून शुभेच्छा. दिलीप भोजने. तुषारच्या नाट्य कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मी मोठ्या परीक्षेत सापडलो आहे. आता मोठा प्रश्न पडला आहे मला. 1 मिनिटात मी कसं बोलणार त्याच्याबद्दल. पण एक आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की तुषारची नाट्य कारकीर्द ज्या एकांकिकेनं सुरू झाली त्या फुटपाथ नावाच्या एकांकिकेत तो आणि मी एक महत्त्वाच्या रोलमध्ये होतो. मी म्हातारा या भूमिकेत होतो, व्हिलनच्या भूमिकेत होतो आणि तो त्या म्हाताऱ्यानं सांभाळलेला अनाथ मुलगा म्हणजे तुषार. मी, दिलीप आंबेकर, तुषार, सतीश आपटे असे अनेक मित्र आम्ही त्यावेळेला एकत्र आलो आणि फुटपाथ एकांकिका बसवली होती. हीच माझ्याकडे एक महत्त्वाची आठवण आहे. नमस्कार, मी बाळकृष्ण शिंदे. आज तुषार भद्रे यांच्या रंगकर्मी म्हणूनच्या प्रवासाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ही सातारकर रंगकर्मींसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे, कारण ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांच्याकडे खूप काही शिकलेलो आहे. एक किस्सा मला इथं शेअर करावा असं वाटतो. आकाशवाणीवरती त्यांच्या वर्धापना दिनानिमित्त आम्ही एक एकांकिका केली होती आणि ते एकांकिकेसाठी आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे संस्था, इतर कलाकार असे काही मानधन मिळतं, ते मानधन मिळालं होतं आणि ते मानधन मी त्या काळात मुंबईत स्ट्रगल करत होतो आणि मी त्या एकांकिकेमध्ये जे 2 प्रमुख पात्र होते त्यातलं एक पात्र केलं होतं आणि मग तुषार असं म्हणालं की आपण इकडे आपल्याला तेवढी पैशांची गरज नाही, पण हे जे मानधन आलं ते आपण
बाबाला देऊयात म्हणजे मला देऊयात, आणि त्यांनी मला ते देऊ केलं होतं. आणि त्याच्यानंतर मला खूप काळ त्याची त्या मानधनाच्या जीवावरती मी मुंबईत तग धरू शकलो होतो. आणि असं सहकार्य नेहमीच म्हणजे प्रत्येक येणाऱ्या रंगकर्मीला तुषारनी केलेलं आहे, आणि हे मला माहिती आहे. सदैव त्याचा ऋणी आहे. आणि या 50 वर्षांसाठी खूप सारं अभिनंदन आणि पुढच्याही वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. माझ्या वैयक्तिक वाटचालीमध्ये तुषार भद्रेचा खूप मोठा वाटा आहे. 1989 साली महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेल्या तुषार भद्रेच्या एका लेखामुळे मला या क्षेत्रात येण्याची दिशा सापडली. पुढे मी जेव्हा माझी पहिली एकांकिका उलटा पुलटा नावाची यूथ फेस्टिवलसाठी लिहिली होती, तेव्हा तिथेही तुषार भद्रे परीक्षक होता आणि त्याने प्रथम क्रमांक दिला होता त्या एकांकिकेला. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याची कौतुकाची पडलेली त्यावेळची पाठीवरची थाप आजही मला आठवते. गेली 50 वर्ष तुषार साताऱ्यात काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो आहे. आजही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने तो साताऱ्यात कला महोत्सव भरवत असतो. मला वाटतं साताऱ्याच्या रंगभूमीचा जर कधी इतिहास लिहिला गेला तर त्यात तुषार भद्रे पूर्वेची रंगभूमी आणि तुषार भद्रे नंतरची रंगभूमी असे 2 भाग करावे लागतील. तुषार, तुझ्या या 50 वर्षांच्या कारकिर्दीला माझ्याकडून सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. तुषारबद्दल एका मिनिटात बोलणं खरंच फार अवघड आहे. 50 वर्षाची साथ, अनेक आठवणी, अनेक घटना. पण एक मात्र नक्की, लोकरंगमंचच्या सुरुवातीच्या काळामध्ये सातारकरांना एक वेगळ्याच दृष्टीनं नाटक बघायला शिकवलं तुषारनं. नाटकाची चळवळ निर्माण केली आणि चळवळीचं नाटक माझ्यासारख्या अनेक तरुणांच्या मनामध्ये त्यानं वेगळा विचार रुजवला. धन्यवाद. नमस्कार. मी दिलीप चरेगावकर, हौशी नाट्यकर्मी, सातारा. नाटक म्हटलं ना की सातारकरांनाच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नाट्यप्रेमीच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, ते म्हणजे सातारचे तुषार भद्रे. तुषार भद्रे म्हणजे अर्थातच नाटकाचा विश्वकोशच. मी एस टी खात्यामध्ये कार्यरत असताना एस टीच्या अनेक नाट्य स्पर्धांमध्ये आणि कामगार कल्याण स्पर्धांमध्ये अनेक नाटकातून काम केलेलं आहे. अनेक बक्षीसही मिळवलेली आहेत. पण त्यातल्या त्यात कारण ह्या नाटकातून मिळवलेली बक्षिसं ही मला जास्त भावतात. तुषार भद्रे भावतात ते त्यांच्या ह्या कारण नाटकात एक नाट्यलेखक म्हणून. भटक्या विमुक्त जमातीच्या जीवनावरील भीषण वास्तव दर्शवणारं त्यांचं नाटक अगदी अंगावर येतं. आणि त्यातील भाषा ही तर त्या नाटकाची प्राणच आहे. प्रत्येक प्रेक्षकांना या भटक्या विमुक्त जमातीचा अनुभव आपण स्वतः घेतोय असं त्यावेळेला वाटत असतं. असा हा प्रतिभावंत नाटककार, अगदी मातीशी इमानच जपणारा. फोर्ट फाउंडेशन अमेरिका असो किंवा साहित्य कला अकादमी दिल्ली असो यांची फेलोशिप मिळवणारा असा हा दिग्गज नाट्य दिग्दर्शक सातारचा. त्याचे पाय ही जमिनीवरच आहेत. एवढा मोठा असून सुद्धा सातारा हीच कर्मभूमी मानून सातारामध्ये नाट्य कलावंत घडावेत, सिने कलावंत घडावेत म्हणून आपल्या दास्तान कला अकॅडमीतून ते अजूनही कार्यरत आहेत. नाटकाच्या प्रेमापोटी 2 दिवसाचा नाट्य महोत्सव सुद्धा ते साताऱ्यामध्ये आयोजित करत असतात. असा हा कलंदर बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेला नाट्य कलावंत आपल्या नाट्य कारकिर्दीची आज 50 वर्ष पूर्ण करतोय. आणि त्यानिमित्तानं एस टी नाट्यकर्मी, गुणवंत कामगार प्रतिष्ठान आणि संस्कार भारती सातारा यांच्यातर्फे मी त्यांचे अभिष्ट चिंतन करतो आणि पुढील त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा चिंततो. धन्यवाद. 50 वर्षाच्या नाट्य प्रवासाविषयी एका मिनिटामध्ये बोलायचं खरंच अवघड आहे. परंतु तुषारच्याच शब्दात सांगायचं तर तो एका मिनिटाचा का होईना आपण परफॉर्मन्स आहे असं समजूया. मी एवढंच सांगेन की सातारा शहराचा, जिल्ह्याचा किंवा महाराष्ट्राचा मराठी रंगभूमीचा इतिहास जेव्हा जेव्हा अपडेट केला जाईल, लिहिला जाईल, त्या सगळ्यांमध्ये तुषारचा या सगळ्या क्षेत्रातलं योगदान हे निश्चितपणाने त्याची नोंद घेण्यासारखं आहे. ही एक बाब झाली. आणि दुसरी गोष्ट अशी की जसं तुम्हाला आम्हाला जगायला श्वास लागतो, तुषारला मात्र जगायला नाटक लागतं. आणि तो ते जगतोय. आणि तो जगत असताना तो स्वतःही श्वास घेतोय आणि इतरांनाही तो श्वास देतोय. म्हणजे तो स्वतः अभिनय करत असताना स्वतः घडत होता, मित्रांना घडवत होता आणि या बरोबरीने पुढच्या आणखी 2 पिढ्यांनाही त्यानं घडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की तुषारने आतापर्यंत ज्या ज्या कलाकृती लिहिलेल्या आहेत, दिग्दर्शित केलेल्या आहेत किंवा त्याला जे जे काही वाटतं, ह्या सगळ्यांचा जर आपण एक फेस्टिवल केला त्याच्या सगळ्या कलाकृतींचा, तर तो निश्चितपणाने सगळ्यांना अनुभवता येईल. म्हणजे पुढच्या पिढींना विशेषतः अनुभवता येईल. आणि ते झालं तर तुषारलाही ते आवडेल
तुषार, मी एवढंच सांगेन की हे 50वं वर्ष म्हणजे तुझा पहिला अंक आहे. अजून पुढची 50 वर्ष म्हणजे 2 अंकी नाटक तरी आपण किमान करूयात. काय मित्रा, तुला खूप शुभेच्छा. नमस्कार, मी जुगल किशोर ओझा. तुषार भद्रे, रंगकर्मी, रंगधर्मी, नाट्यशिक्षक अशा अनेक रंगबिरंगी आविष्कारातून निर्माण झालेलं हे इंद्रधनुष्य म्हणजे तुषार भद्रे. त्याला खूप चांगल्या चांगल्या शिक्षकांचा सहवास लाभला. त्यातून तो तयार झाला. विद्यार्थी दशेतून पुढे पुढे तो शिक्षक झाला. त्यानं अनेक एकांकिका, नाटक बरेच लिहिले, दिग्दर्शित केले, अभिनय पण केला. शिपान, भाकवान, कारान. कारांबद्दल सांगायचं म्हणजे थिएटर अकॅडमीची कार्यशाळा होती, लेखन कार्यशाळा, आणि त्या कार्यशाळेत 4 नाटकं निवडली गेली, मोठमोठ्या सगळ्या नाटककारांच्या मधून बरं का. आणि त्यात एक नाटककार म्हणजे तुषार भद्रे. त्याचं कारण नाटक. पहिल्या दिवशी नाटक व्हायचं, दुसऱ्या दिवशी चर्चा घडायची. त्या चर्चेत डॉक्टर लागू, अमोल पालेकर, विजय तेंडुलकर, डॉक्टर मोहन आगाशे, डॉक्टर जब्बार पटेल, बरेच रंगकर्मी, अगदी दिग्गज. आणि अशा या चर्चेत थिएटर अकॅडमीनं मलाही आमंत्रित केलं होतं. हे म्हणजे माझं भाग्य समजतो. आणि त्यात मला तुषारचं नाटक बघायला मिळालं, हे दुसरं भाग्य. कारण सातारा जिल्ह्यातून तो निवडला गेला यासारखी आनंदाची गोष्ट नाही. त्या चर्चेत खूप चांगली समर्पक उत्तर दिली होती तुषार. बरंच काही सांगता येईल तुषारबद्दल. आज एवढंच सांगतो, तुषारनं आज आपली कारकीर्द रंगसेवेची 50 वर्ष पूर्ण केलेली आहे. तो पुढेही अशीच कारकीर्द त्याची चालू राहो या शुभेच्छा मी देतो. अदाकारतर्फे शुभेच्छा. नमस्कार, मी अमित मोहनराव देशमुख. आज तुषार भद्रे सरांच्या नाट्य कारकिर्दीला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तुषार भद्रे सर म्हणजे आम्हा सगळ्या रंगकर्मींसाठी एक दीपस्तंभ, एक आधारस्तंभ आहे. तुषार सरांशी माझी पहिली ओळख साधारणपणे 1999ची. तेव्हा केबीपी कॉलेजच्या गुरव सरांनी एक पेपरातली बातमी आणली होती आणि ती बातमी घेऊन मला सांगितलं होतं की तुषार भद्रे सरांचा हा नंबर आहे, त्यांना फोन करून त्यांच्याकडे जा. त्यावेळी त्यांच्या लँडलाईनवर फोन करून मी त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांना ती बातमी दाखवली होती आणि त्यांना सांगितलं होतं की सर मला याच्यावर एकांकिका लिहून पाहिजे, आम्हाला केबीपीला करायची आहे. तर त्याच्यावर त्यांनी सर्जी नावाची एकांकिका लिहून दिली, जी माझ्या आयुष्यातली पहिली एकांकिका. ज्या एकांकिकेसाठी मला पुरुषोत्तम करंडकाचं उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं. त्याच्यानंतर तुषार भद्रे सरांनी मला त्यांच्या वर्कशॉपला जॉईन करून घेतलं. त्या दरम्यान त्यांचं एक वर्कशॉप सुरू होतं, जिथं साताऱ्यातील सगळ्या रंगकर्मींची माझी ओळख झाली. तुषार भद्रे सरांनीच सर्वात आधी मला मुंबईला नेलं. दत्तराज तेंडुलकर, मी आणि तुषार भद्रे असे 3 जण मुंबईला गेलो होतो. तेव्हा त्यांनी वामन केंद्रे सरांची माझी ओळख करून दिली होती. त्या दरम्यान वामन केंद्रे सरांचं रणांगण नावाचं नाटक सुरू होतं. एकूण माझ्या नाट्य प्रवासात मी काही लिहिलं असेल, मी काही अभिनय केला असेल किंवा काही केलं तरी मी सरांना आधी सांगतो, सरांना पाठवतो. सर अजूनही त्या गोष्टी व्यवस्थित वाचतात, त्याच्यावर रिप्लाय देतात आणि मला एकूण माझ्या आयुष्यात जे दिशादर्शनाचं काम केलेलं आहे ते त्यांनी म्हणजे मी जो काही आत्ता आहे त्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आणि मला खात्री आहे माझ्यासारखे अनेक रंगकर्मी त्यांनी घडवले आहेत. फक्त साताऱ्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर सरांचे विद्यार्थी आहेत. सरांचा हा जो प्रवास आहे 50 वर्षाचा, हा खरंच म्हणजे खरंच दीपस्तंभ हा एकच योग्य शब्द आहे त्यासाठी. सरांच्या या कारकिर्दीला अनेक अनेक शुभेच्छा माझ्याकडून. आपला नम्र विद्यार्थी राहणंच मला आवडेल आयुष्यभर. अजून 50 वर्ष आपलं सहकार्य, आपलं मार्गदर्शन आम्हाला लाभावं ही नटराजाच्या आणि आपल्याही चरणी नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार. तुषार भद्रे ही एक व्यक्ती नाही आहे. तुषार भद्रे ही एक संस्था आहे. नाटककारांच्या, रंगभूमीवर काम करणाऱ्यांच्या
कलाकारांच्या पिढ्या घडवण्याचं काम या माणसानं केलेलं आहे. माझं भाग्य आहे की या माणसाला मी जवळजवळ गेली 50 वर्ष ओळखतोय. त्याची सगळी कारकीर्द मी जवळनं बघितले. एक कलाकार, एक दिग्दर्शक, एक संस्थाचालक, हा त्याचा जो प्रवास आहे ना तो अद्भुत आहे. खरं तर तुषार भद्रे हे सातारचं वैभव आहे. आज महाराष्ट्रात एक विचारवंत आणि सामाजिक भान असलेला नाट्यकर्मी, एक दिग्दर्शक, एक लेखक म्हणून तुषार प्रसिद्ध आहे. मला या तुषारच्या कारकिर्दीचा अत्यंत अभिमान आहे. तुषारनं नेहमीच सामाजिक जाणीव जपली. आपल्या नाटकातून त्यांनी समूहाचा परफॉर्मन्स कसा होईल, एक सामूहिक प्रयत्न कसे दिसतील आणि सामाजिक भान कसं दिसेल, अंधश्रद्धांवर प्रहार कसा करता येईल याचं भान नेहमीच ठेवलं. आपल्या नाट्यकृतीमधून त्यांनी नेहमीच वंचितांचे प्रश्न मांडले, दीनदुबळ्यांचे प्रश्न मांडले. मला हे अत्यंत महत्त्वाचं वाटतं. सामाजिक जाणीव जपणारा हा एक महान कलाकार आहे. त्याला इथून पुढच्या कारकिर्दीसाठी सुद्धा पण माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी उमेश जगताप. आमच्या पंचरंग प्रतिष्ठानचे, आमच्या सगळ्यांचे, आमचे लाडके गुरु श्री तुषार भाऊ यांची येत्या 5 ऑगस्टला त्यांच्या नाट्य कारकिर्दीला 49 वर्ष झालेली आहेत आणि ते 50व्या वर्षात ते पदार्पण करतायत. तर त्यानिमित्त सातारावासियांनी त्यांचा एक छोटेखानी सत्कार ठेवलेला आहे. ज्येष्ठ विचारवंत किशोर सर हे त्यांचा सत्कार करणार आहेत, त्यांच्याविषयी बोलणार आहेत. आणि मी तुषार भाऊबद्दल एवढंच बोलेन की मी जवळपास त्यांना 25 वर्ष ओळखतो. आमच्या पंचरंग प्रतिष्ठानला ते नाट्यगुरू म्हणून येतात, आमच्याकडे वर्कशॉप घेतात. आमच्याकडेच घेत नाहीत तर ते संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे नाट्य कार्यशाळा घेतात. बालनाट्य शिबिर असू दे, व्यक्तिमत्व विकास शिबिर असू दे, आणि नाटकाबद्दलच्या सगळ्या आयामांविषयी ते सांगतात, सगळे विषय ते सांगतात. आणि नाटकच नाही तर समाजातील इतर घटकांबद्दलही ते बोलतात. कोणत्याही क्षेत्रातील लोकांसाठी ते मार्गदर्शन करतात. तर ते लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, उत्तम अभिनेते आहेत आणि सगळ्यात चांगलं म्हणजे ते उत्तम माणूस आहेत. तर ते माझ्यासारख्या पिढीला त्यांनी घडवले. माझ्या अजून नवीन नाटक करणाऱ्या लोकांना ते घडवतात. अजूनही पुढील 50 वर्ष ते असंच घडवत राहोत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुषार भाऊ, खूप खूप प्रेम तुम्हाला. तुम्ही असंच नाटकाचं कार्य करत राहा. थँक्यू. ह्यापेक्षा भरपूर बोलायचे पण आता शब्द सुचत नाहीत. भाऊ, खूप खूप प्रेम. धन्यवाद. नाटक घडत राहो आणि तुमच्यामुळे ते घडतंय. थँक्यू सो मच. नमस्कार, मी सचिन मोटे. 1997 साली जेव्हा मी मुंबईत नाटकात आणि या मनोरंजन क्षेत्रात करिअर करायला आलो तेव्हा कोणालाही सांगितलं मी साताऱ्याचा की लोक म्हणायचे अच्छा म्हणजे तू तुषार भद्रेंच्या गावचा. एवढं रंगभूमी म्हणजे साताऱ्यातली रंगभूमी म्हणजे तुषार भद्रे हे समीकरण सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालं होतं, मुंबईला माहीत झालं होतं. असे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये साताऱ्याला एक ओळख मिळवून देणारे, साताऱ्याच्या रंगभूमीला एक तिचं असं नाव मिळवून देणारे तुषार भद्रे तेव्हापासून आजपर्यंत विविध पद्धतीने लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, शिक्षक म्हणून, ॲक्टिव्हिस्ट म्हणून विविध पद्धतींनी रंगभूमीवर कार्यरत आहेत. आणि आज त्यांच्या कारकिर्दीला 5 ऑगस्टला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळं मी तुषार भद्रेंना त्यांच्या या कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा देतो. आणखी खूप 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 काम तुमच्याकडून होऊ दे आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. खूप दीर्घायुष्य तुम्हाला लाभू दे. थँक्यू. नमस्कार, मी विजय निकम. तुषार भद्रे, साताऱ्याचा अभिमान. पन्नास वर्ष एखाद्या क्षेत्रात चांगल्या अर्थानं कार्यरत राहण्यासाठी आवश्यक ती पॅशन, आवश्यक ते ज्ञान
आवश्यक ती ऊर्जा आणि आवश्यक ती आनंद घेण्याची वृत्ती, या सगळ्या गोष्टी या साताऱ्याच्या माणसानं जोपासल्या म्हणण्यापेक्षा मी म्हणेन उपजतच त्यांच्याकडे होत्या. आम्ही मुंबईत साताऱ्याचं नाव आलं की अनेकांकडून अच्छा सातारा म्हणजे तुषार भद्रे ना असं आवर्जून म्हटलं जायचं. आणि तेव्हापासून या माणसाबद्दल मला सतत कुतूहल आहे. शेकडो मुलांना मार्गदर्शन केलं आत्तापर्यंत, अनेक त्यापैकी यशस्वी झाले. तर तुषार भद्रे सर, तुमचं हे कार्य असंच पुढे चालू राहो आणि तुम्हाला शेवटपर्यंत आनंद मिळो आणि साताऱ्याचं नाव असंच गाजत राहो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी श्रीनिवास एकसंबेकर, कराड. ज्येष्ठ रंगकर्मी श्री तुषार भद्रे सर यांच्या नाट्य कारकिर्दीला 5 ऑगस्ट 2025 रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं त्यांना अनेक हार्दिक शुभेच्छा. मला वाटतंय तुषार भद्रे हा मराठी रंगभूमीवरचा आपल्यासाठी उपलब्ध असलेला एक चालता बोलता एन्सायक्लोपीडिया आहे. आत्ता कार्यरत असलेल्या अनेक रंगकर्मींच्या वयापेक्षा सुद्धा जास्त ज्यांची नाट्यकारकीर्द झालेली आहे, ही आपल्या सर्वांसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे. इथून पुढेही एवढ्याच उत्साहाने आणि ऊर्जेनं त्यांची ही कारकीर्द अशीच बहरत राहू दे, ही मनापासून सदिच्छा. पुन्हा एकदा तुषारदादाला अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. मी ॲडव्होकेट धनाजी घाडगे. कॉलेजच्या जीवनात असताना सरांची पथनाट्य एकांकिका केलेल्या होत्या, परंतु सरांचा सहवास मला मिळालेला नव्हता. हा सहवास मला 21/5/2017 रोजी सरांच्याकडं प्रत्यक्ष नाट्य प्रशिक्षण लावल्यानंतर मिळाला. हे शिकत असताना सर आम्हाला सांगायचे की कलाकारानं फिलॉसॉफर व ॲथलेटिक असलंच पाहिजे, तसंच बोलण्याचं गाणं झालं पाहिजे. सर म्हणजे नाट्यक्षेत्रातलं एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्यांच्याकडे कोणताही प्रश्न विचारा, ते आपलं समाधान होईपर्यंत सांगणार, कुठलंही किंतु न ठेवता. सरांचा उल्लेख ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे सर यांनी त्यांच्या नाटकवाले प्रयोग या पुस्तकात केलेला आहे. सरांनी आजपर्यंत लाखो हजारो विद्यार्थी घडवले. हेच विद्यार्थी विविध क्षेत्रात, तसेच सिनेमामध्ये, सिरियलमध्ये, शॉर्ट फिल्ममध्ये विविध क्षेत्रात काम करत आहेत आणि चांगल्या योग्य पद्धतीनं काम करत आहेत. सर म्हणतात मी 100 वर्ष जगणार आहे. पण सर, तुमची ही शरीराची वय आहे, परंतु माझं म्हणणं असं आहे की तुम्ही नाट्यक्षेत्रात, कलाक्षेत्रात, लेखन क्षेत्रात, प्रशिक्षणामध्ये 100 वर्ष पूर्ण करावीत, हीच माझी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी सृजना. पण आत्ताची सृजना आणि तुषार सरांना पहिल्यांदा भेटलेली सृजना ह्यामध्ये खूप फरक आहे. आवाजावर कुठल्याही प्रकारची पकड नसलेली, प्रेक्षकांकडे पाठ करू नये याचंही भान नसलेली 2-2.5 वर्षांपूर्वीची सृजना आणि आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या ललित कला केंद्रात नाट्यशास्त्रात ग्रॅज्युएशन करणारी सृजना, ह्या मॅसिव्ह बदलाचे साक्षीदार आणि कारणीभूत तुषार सर आहेत. मनोरंजन क्षेत्राची प्रचंड भुरळ पडलेली मी, ते नाटक मनापासून आवडणारी मी, ह्यामध्ये एक छोटासा टप्पा होता जेव्हा मला माझ्या स्वप्नांचं गांभीर्य कळालं आणि असं वाटू लागलं की जे स्वप्न आपण बघतोय ते कधीही पूर्ण होणार नाही, हे आपण कधीच करू शकणार नाही. आणि बरोबर तेव्हा तुषार भद्रे नावाचे गुरु माझ्या आयुष्यात आले. त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नांना
नवी उमेद, नवी ऊर्जा दिली. पण ह्या सगळ्यासाठी सर मी तुम्हाला कधीही थँक्यू म्हणणार नाही, कारण तुमच्याकडून जे मला मिळत राहतं, मग तो एखादा मार्ग असो, आत्मभान असो, ते थँक्यू, आभार ह्या सगळ्याच्या खूप पलीकडे. पण हा तुमचा आत्तापर्यंतचा किंवा इथून पुढचाही जो काही प्रवास आहे तो अखंड आहे, अनंत आहे. ह्या अशा तुमच्या अखंड अनंत प्रवासासाठी मात्र तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.